नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस स्टडी पॉईंटमध्ये. तर बघा, आपण अल्जेब्राची 10ची मॅथ्स पार्ट 1 याची सिरीज कंटिन्यू करतो आहे. त्याचसोबत आपल्याला काय करायचे, आज सर्व काही लेक्चर्स तुम्ही बघत असाल अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्ही सर्वांनी नोट्स बनवत असाल हेही मी अपेक्षा करतो तुमच्याकडनं. बघा, आता जास्तही तुमचा वेळ न घालवता आपण त्या सिरीजमध्ये प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये पोहोचलेलो आहोत. तर बघा, 1.5 मध्ये तुम्ही सर्व लेक्चर्स मी टाकतोय, सर्व एक्सरसाइजचे आपण 2-2 लेक्चर प्रोव्हाइड करतोय, तेही सर्व तुम्ही बघून घ्यावेत. आता बघा, आपल्याला हे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायचे 1.5 मधले. बघा, पहिला वर्ड प्रॉब्लेम आपल्याला काय, 2 नंबर्स डिफर बाय 3. आता 2 नंबर्स डिफर बाय 3 कोणते नंबर्स आहेत ते आपल्याला सांगितलं आहे का? नाही. तर फर्स्ट कंडिशन काय दिली आहे, 2 नंबर असे आहेत की ज्यांच्यामध्ये कितीचं अंतर आहे, 3चं. आता आपण काय केलंय, एक्स हा ग्रेटर नंबर घेतलाय आणि हा स्मॉलर नंबर घेतलाय. म्हणजे एका मोठ्या नंबरमधूनच छोटा नंबर काढल्यावर त्यांच्यामध्ये अंतर उरत असतं. तर आपण ॲझ्युम केलंय की एक्स हा काय ग्रेटर नंबर आहे, वाय हा स्मॉल नंबर आहे. मग 2 नंबर्स डिफर बाय 3 म्हणजे एक्स मायनस वाय इक्वल्स टू 3 म्हणजे हे होईल आपलं फर्स्ट इक्वेशन बाय फर्स्ट कंडिशन. फर्स्ट जी कंडिशन आहे आपली त्याच्यानुसार काय होईल, 2 नंबर्स डिफर बाय 3 म्हणजे 2 नंबर्समध्ये अंतर किती आहे, 3. मग पहिली कंडिशन आपली अशी होणार आहे. आता दुसरी कंडिशनमध्ये काय सांगितलं, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. आता दोघांची सम पण काय, ट्वाइस द डबल. ट्वाइस म्हणजे काय, डबल. डबल छोटा नंबर किती आहे, डबल. मग छोटा नंबर किती आहे, वाय. मग वायला काय करायचं, डबल. आणि थ्राइस द ग्रेटर नंबर, थ्राइस म्हणजे काय, ट्रिपल. तर मोठा नंबर किती, ट्रिपल. ग्रेटर नंबर ट्रिपल केला आणि छोटा नंबर डबल केला तर त्यांची ॲडिशन किती, सम. सम म्हणजे काय, ॲडिशन. तर त्यांची ॲडिशन किती येते, 19. तर आपल्याला हेच बघायचं आहे की आता 19 येते. तर हे झालं आपलं सेकंड एक्झाम्पल, सेकंड इक्वेशन बाय सेकंड कंडिशन. बरोबर. हे दोघं तुम्हाला व्यवस्थितरित्या समजले कसे इक्वेशन्स आलेले आपले. तर बघा, आता आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लाय इक्वेशन 1/2. तर बघा, इथे -y आणि इथे +2y. तर आपल्याला बघा, सायमल्टेनियस इक्वेशन सारखेच दोघी इक्वेशन आलेले, आता ते व्यवस्थितरित्या काय करायचे, आपल्याला सोडवायचे. तर बघा, आता -y आहेत, इथे +2y आहेत. तर -y ला आपल्याला काय करावं लागेल, चेंज करावं लागेल, 2y बनवावं लागेल. मग याला कशाने मल्टिप्लाय करावं लागेल, आपल्याला 2 ने. तर मल्टिप्लाय इक्वेशन 1/2. मग याला कशाने मल्टिप्लाय करायचं, 2 ने. मग 2 × x 2x मायनस 2 × y मायनस 2y इक्वल्स टू 3 × 6. हे होईल आपलं थर्ड एक्झाम्पल. कळालं. आता इथे -2y आलं आणि इथे +2y. जर अपोजिट सिम्बॉल असले तर आपण काय करत असतो, नेहमी ॲडिशन करत असतो. तर बघा, ॲड इक्वेशन 3 अँड सेकंड. मग 3 आणि 2 हे काय करायचे, इक्वेशन थर्ड अँड सेकंड ॲड करायचे. मग बघा, 3x + 2y इक्वल्स टू 19 प्लस 2x मायनस 2y इक्वल्स टू 6. मग +2y मायनस 2y होईल कॅन्सल. मग 3x + 2x किती होतात, 5x. मग 19 + 6 किती होईल, 25. आता मी इथे काय केलं आहे, तुम्हाला x ची व्हॅल्यू काढून दाखवली नाही कारण की तुम्हालाही काढता यावी. आता बघा, आपण लगेच काढूयात. आता 5 इकडे मल्टिप्लायमध्ये, तिकडे जाऊन काय होईल, डिवाइड. मग 25 अपॉन काय होईल, 5. मग 5 1 जा 5, 5 5 जा 25. मग x इक्वल्स टू काय येईल आपल्याला, 5. कळालं व्यवस्थितरित्या. हे एकदम सोपं एक्झाम्पल आहे. थोडंसं डोकं लावून आपल्याला इक्वेशन कसं तयार करायचं हेच कळायला पाहिजे फक्त. आता बघा, पुट x इक्वल्स टू डॅश डॅश इन इक्वेशन 1. आता x काय आलं आपलं, 5. मग पुट 5x इक्वल्स टू 5 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट काय, x मायनस y इक्वल्स टू 3. मग 5 मायनस y इक्वल्स टू 3. आता इकडे -y असंच राहील आणि 3 आहे, तर +5 इकडे जाऊन काय होईल, -5. मायनस y इक्वल्स टू 5 - 2 -2, कारण की मोठ्या नंबरचं सिम्बॉल येईल. हे मायनस मायनस कॅन्सल, y इक्वल्स टू 2. x आणि y ची व्हॅल्यू आली किती, 2 आणि 5. तर बघा, x जर 5 असला आणि y काय 2, तर बघा फर्स्ट इक्वेशन पण आपलं सॅटिस्फाय होतंय. 5 - 2 इक्वल्स टू 3 म्हणजे हा काय आलंय, आपले आन्सर बरोबर आले. आता हा झाला आपला फर्स्ट प्रॉब्लेम सेट 1.5 मधला फर्स्ट एक्झाम्पल. आपण आता वळूयात सेकंड एक्झाम्पल. तर बघा, आता आपण बघूया प्रॅक्टिस सेट 1.5चा सेकंड क्वेश्चन. हा क्वेश्चन एकदम सोपा आहे, व्यवस्थितपणे लक्ष देऊन
ऐका कसं सोडवतोय आणि एकदम इझी वेने तुम्हाला सांगणार आहे की हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा आहे. बघा आता हा काय दिला आपल्याला रेक्टँगल. तर बघा रेक्टँगलच्या प्रॉपर्टीज काय असतात हे माहिती पाहिजे आपल्याला की प्रत्येक अँगल काय असतो 90 डिग्रीचा असतो, अपोजिट साइड्स काय असतात इक्वल असतात. हे सगळं प्रॉपर्टीज आपल्याला याच्या माहिती पाहिजे. आता बघा चारही साइड्स आपल्याला काय दिलेल्या आहेत रेक्टँगलच्या दिलेल्या आहेत. आपल्याला करायचं काय की हे दोघं इक्वेशन इक्वल अप घेऊन काय करायचे अगोदर यांचं लेंथ आणि ब्रेथ काढायचे. अगोदर एक्स आणि वाय ची व्हॅल्यू जर आपली आली तर मग ती इथे पुट करून आपण काय काढूयात लेंथ आणि ब्रेथ काढूयात. मग त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय आपल्याला काय एरिया सांगितलाय एरिया ऑफ रेक्टँगल आणि मग नंतर काय करायचंय की पॅरामीटर सांगितलंय क्षेत्रफळ आणि परिमिती आपल्याला काय करायचंय फाइंड करायचंय. तर बघा अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल आर इक्वल. अपोजिट साइड विरुद्ध बाजू काय असतात रेक्टँगलच्या आयताच्या काय असतात समान असतात. तर बघा आता 2x + y + 8 इज इक्वल टू 4x - y म्हणजे काय अपोजिट साइड काय एकमेकांच्या इक्वल आहे. तर बघा 2x + y + 8 इक्वल्स टू 4x - y. आता इकडे जे 4x आहे इकडे येऊन काय होईल -4x. इकडे जर -y इकडे येऊन काय होईल +y आणि इकडचा जो कोइफिशियंट आहे तो तिकडे जाऊन काय होणार आहे -8. तर बघा आता बघा 2x जसंच तसं इथे 4x होता +4x इकडे येऊन झालं -4x +y इकडचा मायनस येऊन इकडे काय झालं +y आणि इकडचा +8 आहे तिकडे जाऊन काय होईल -8. तर बघा इथे काय होईल 2 - 4x तर काय होईल 2 - 4 -2 कारण की मोठ्या नंबरला सिम्बॉल कशाचं आहे मायनसचं. तर -2x + y + y 2y इक्वल्स टू -8. आणि आता बघा हे इक्वेशन आपल्याला तयार झालेले आहेत पण याच्यात काय कॉमन येतोय 2 मग डिवाइड बाय 2. मग यांनी जर डिवाइड केलं तर 2 / 2 -x + y इक्वल्स टू 8 / 2 2 4 जा 8 -4. हे होईल आपलं पहिलं इक्वेशन. आता आपण काय करूयात सेकंड एक्झाम्पल बघूयात. तर बघा दोन साइड्स कोणत्या x + 4 आणि 2y. x + 4 इक्वल्स टू 2y दिलेले आहेत. तर x + 4 आता हे 2y इकडे प्लसमध्ये इकडे येऊन काय होईल मायनसमध्ये आणि +4 इकडे तिकडे जाऊन काय होईल -4. x - 2y इक्वल्स टू -4. हे होईल आपलं सेकंड एक्झाम्पल. कळालं सेकंड इक्वेशन. ॲड इक्वेशन सेकंड अँड फर्स्ट. ॲड का बरं म्हटलं गेलेलं आहे बघा इथं -2y आहे आणि इथे काय आहे इथे -x आहे आणि इथे काय +x आहे. आता यांनी कशाचे इक्वल अप केलेले एक्सचे. तर इथे पण 1x म्हणता येईल आपल्याला आणि इथे 1x म्हणता येईल. कळालं. या दोघांना जर ॲड केलं आपण तर x + x - x कॅन्सल +y - 2y मायनस प्लस काय होत असतं मायनस आणि मोठ्या नंबरचं सिम्बॉल येईल -y आणि 4 + 4 मायनस आहे ना तर मायनस काय होत असतं प्लस +4 प्लस आणि मोठ्या नंबरचं सिम्बॉल -8. मग y इक्वल्स टू काय होईल मायनस कॅन्सल y इक्वल्स टू 8. कळालं. तीच y ची व्हॅल्यू कुठे पुट करायची आपल्याला इथे y इक्वल्स टू काय आहे 8. आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची असेल तर मग y इक्वल्स टू 8 इन इक्वेशन फर्स्ट. तर इक्वेशन फर्स्ट काय -x + y इक्वल्स टू -4. तर बघा -x + y म्हणजे काय 8 इक्वल्स टू -4. आता -x आहे इकडे -4 आहे इकडे +8 तिकडे जाऊन काय होईल -8 -x इक्वल्स टू प्लस 8 आणि 4 12 पण -12 आणि x इक्वल्स टू काय येतील 12 कारण की हे मायनस काय होईल कॅन्सल. कळालं. व्यवस्थितरित्या आपण कसं फाइंड केलंय. आता आपल्याला लेंथ आणि ब्रेथ फाइंड करायची. तर लेंथ आणि ब्रेथ फाइंड करायला काय 4 × x म्हणजे 4 × 12 y किती आहे 8. मग काय आलं 12 चौक 48 48 मधून 8 गेले किती उरले 40. मग लेंथ काय आली आपली 40 आणि ब्रेथ 2 × y म्हणजेच y काय आहे 8 मग 2 × y 16 8 दुने 16 म्हणले ब्रेथ काय आली आपली 16. कळालं. तसंच आपल्याला काय करायचं आता एरिया ऑफ रेक्टँगल फाइंड करायचं आहे. हे लेंथ आणि ब्रेथ का फाइंड केली आपण कारण की आपल्याला एरिया फाइंड करताना फॉर्म्युला काय एरियाचा लांबी गुणिले रुंदी आणि पेरिमीटरचा पण काय 2 गुणिले लांबी प्लस रुंदी. कळालं. आता लेंथ इंटू ब्रेथ म्हटलं एरिया ऑफ रेक्टँगल तर 40 लेंथ काय 40 आणि ब्रेथ काय 16. 40 × 60 16 चौक किती होतात 64 आणि 1 0 पुढे 666
40 युनिट ही झाली काय आपल्या क्षेत्रफळ एरिया आपला हा भेटलेला आहे. कळालं 640. परत पॅरीमीटरचा फॉर्म्युला काय 2 इंटू लेंथ प्लस ब्रेथ. मग 2 इंटू लेंथ काय 40 आणि ब्रेथ काय 16. मग 40 प्लस 16 56. 56 मल्टिप्लाय बाय काय 2 मग काय येईल 112. कळालं. परिमिती काय आली 112. हा प्रश्न व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा आहे. परत एकदा सॉल्व करून बघा. नसल जमेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला समजत असेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगत चला. आता आपण वळूयात क्वेश्चन नंबर 3 कडे. तर थर्ड प्रॉब्लेम सेटमध्ये आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे वर्ड प्रॉब्लेममध्ये की बघा क्वेश्चन वाचतोय मी. द सम ऑफ फादर्स एज अँड द ट्वाइस द एज ऑफ सन इज 70. म्हणजे फर्स्ट कंडिशन नीट डोकं ठिकाणावर ठेवून लक्षात घ्यायची आहे की काय सांगितलंय. हे कंडिशन्स आपल्याला सर्वात महत्त्वाचं असणार आहे. जे इक्वेशन्स आपण बनवतोय ते इक्वेशन सगळ्यात महत्त्वाचे असणार आहे. हे फर्स्ट कंडिशनने इक्वेशन बनवलं, हे सेकंड कंडिशनने इक्वेशन बनवलं. ते इथे लिहायचं पण बाय फर्स्ट कंडिशन बाय सेकंड कंडिशन. बरोबर. तर बघा द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. आता फादर्स एज आपल्याला माहित नाही आणि सन्स एज पण माहित नाही. मग आपल्याला काय करायचं आहे फादर्स एज एक्स ॲझ्युम केली, मदर सन्स एज आपण काय केली वाय ॲझ्युम केली. बरोबर. हे लक्षात घ्यायचं. आता काय द सम ऑफ दोघांची सम केलेली म्हणजे ॲड केलेलं आहे. द सम ऑफ फादर्स एज फादर्सची जी वय आहे द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस ट्वाइस म्हणजे काय डबल कोणाची सनची म्हणजे फादरची एज एक्स प्लस ट्वाइस कोणाची सनची. ते दोघांना जर ॲड केलं तर आपलं उत्तर काय येणार आहे 70. तर हे काय होईल आपलं फर्स्ट कंडिशन. आता आपण शिकूयात सेकंड कंडिशनमध्ये काय सांगितलंय. इफ वी डबल द एज ऑफ फादर आपल्याला काय करायचं आता डबल करायची कोणाची फादरची मग 2x डबल द एज अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन आणि त्याच्यात काय केली ॲड केली कशाची सनची. आता त्याला डबल ट्वाइस थ्राईस काही केलंय का नाही फक्त ॲड केली. एज ऑफ ॲड इट टू द एज ऑफ हिज सन अँड द सम इज 95. किती आहे 95. तर त्यांची सम किती आहे 95. आता बघा हे दोन इक्वेशन दोन कंडिशननुसार आपल्याला कळाले. बरोबर. आता काय करायचं आहे इथे +2y आहे इथे +y. तर आपल्याला काय करायचं आहे दोघांचे सिम्बॉल इक्वल करायचे. तर बघा एक 2x करूयात आपण. तर मल्टिप्लाय इक्वेशन 1/2. 1 ने कशाला मल्टिप्लाय करायचं आहे 2 ला. तर 2 इंटू एक्स 2x प्लस 2 इंटू वाय 4y 2 इंटू 2y इक्वल्स टू 4y इक्वल्स टू 17 इंटू 2 किती होतात 70 दुने 140. हे होईल आपलं थर्ड एक्झाम्पल. आता बघा इथे पण +2x आहे इथे पण +2x आहे. आता प्लस प्लस जर सिम्बॉल आपलं सारखं आहे तर आपण काय करत असतो सबट्रॅक्शन. जर सिम्बॉल डिफरंट असेल तर आपण करत असतो ॲडिशन. तर ह्या दोघांची काय सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3/1. तर 2x प्लस 4y इक्वल्स टू 140 मायनस 2x प्लस y इक्वल्स टू 95. आता सबट्रॅक्शन म्हटलं तर सगळ्यात अगोदर करायचं काय सगळे सिम्बॉल्स काय करायचे चेंज करून घ्यायचे. आता इथे +2x आहे इथे होईल -2x इथे +y इथे -y इथे +95 इथे -95. आता बघा +2x -2x कॅन्सल 4y -y y म्हणजे काय 1y. तर 4y - 1y इक्वल्स टू 3y आणि 140 - 95 इक्वल्स टू 45. आता y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर 3 इकडे मल्टिप्लाय तिकडे जाऊन काय होईल डिवाइड 45 डिवायडेड बाय 3. मग y इक्वल्स टू 15 3 किती होत असतात 45. 3 1 जा 3 3 1 जा 3 3 5 जा 15. y इक्वल्स टू काय आलाय 15. आता x ची व्हॅल्यू काढूयात. तर x ची व्हॅल्यू इथे y ची व्हॅल्यू काय लिहायची 15 इन इक्वेशन फर्स्ट. मग x प्लस 2y इक्वल्स टू 17. मग x प्लस 2 इंटू काय 15 इक्वल्स टू 70. मग x प्लस 30 15 दुने 30. आता x इकडे 30 काय प्लसमध्ये तिकडे जाऊन काय होईल मायनस. तर 70 - 30 इक्वल्स टू x इक्वल्स टू काय येईल 40. तर बघा आता x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला आलेली आहे. तर फादर्स एज काय घेतलंय आपण x. मग फादर्स एक्स काय येईल x ची व्हॅल्यू म्हणजे 40 आणि सन्स एज काय येईल y म्हणजे 15. Therefore, the father's present age is 40 and the son's present age is 15 years.
कळालं व्यवस्थितरित्या हे थर्ड एक्झाम्पल कळालं आहे. आपण आता वळूयात